परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। मित्रांनो, कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी भरतो, जो आता प्रयागमध्ये आहे। तसाच एक कुंभमेळा पुण्यामध्ये नुकताच पार पडला। कुठला होता हा कुंभमेळा? तर हा होता संतांच्या पादुकांचा कुंभमेळा। हो, नाथ आदेश दत्त संप्रदायामधील 13 पादुका एकत्र पूजेसाठी आणल्या गेल्या होत्या। हो मित्रांनो, ज्याची दृश्य आपण स्क्रीनवर बघत आहात। हा कार्यक्रम पुण्यामध्ये नुकताच पार पडला आणि या कार्यक्रमासाठी वसुंधरा फाउंडेशन, शक्ती सांस्कृतिक समूह महिला मंडळ सहकार नगर, जय शंकर भजनी मंडळ धनकवडी, वटवृक्ष स्वामी सेवा मंडळ, स्वामी शंकर भजन सेवा मंडळ पुणे, श्री गृहलक्ष्मी श्री श्रुती महिला मंडळ, जय शंकर महिला सेवेकरी मंडळ, शंखनाथ स्वप्नील दत्तात्रय आठवणे नाशिक, राधे दांडिया, सौ रोहिणी व्यंकट चिन्नूर, सौ विद्या इडम, सौ राजश्री राजेश वाघमारे यांनी विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी घेतलं। सदरील कार्यक्रम रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 ला वाळकेश्वर लॉन्स, नातूबाग चौक, पुणे सातारा रोड पुणे येथे हा झाला। कार्यक्रमात श्री दत्त याग, त्याच्यानंतर 27 पादुकांचे आगमन विशेष सोहळा, पादुकांचे दर्शन सोहळा, श्री सुतमंत्र पठण, सुमधुर भजनाचा कार्यक्रम, सामूहिक अग्निहोत्र, गुरुवर्यांचे पाद्यपूजन आणि भजन संध्या, निरूपण कार्यक्रम, श्री दत्त वगई ज्ञानेश्वर माऊली वाघमारे यांच्या भक्ती संगनाचा कार्यक्रम आणि महाप्रसाद, असं या पद्धतीत हा कार्यक्रम राबवला गेला। सोबतच या कार्यक्रमाला मोठे मान्यवर उपस्थित होते। यामध्ये सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या मूळ पादुका, त्याचं महात्म्य, त्याच्यानंतर सद्गुरु श्री गजानन महाराज मूळ पादुका महात्म्य, त्याच्यानंतर कडगंजी येथील सद्गुरु दत्त महाराज यांचं पादुका करुणा पादुका, त्याच्यानंतर सद्गुरु चिले दत्त महाराजांच्या पादुका, सद्गुरु साईबाबांच्या पादुका, सद्गुरु शंकर महाराज पादुका, बंगळूर येथील सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पादुका, त्याच्यानंतर श्री सद्गुरु समर्थ रामदास स्वामी व सद्गुरु श्रीधर स्वामी यांच्या पादुका, अवधूत संप्रदायाच्या प्रेरणेत श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या पादुका, नारायण महाराज केडगाव यांच्या पादुका, त्याच्यानंतर श्री सद्गुरु शिवाजी महाराज यांच्या पादुका, गगनगिरी महाराज यांच्या पादुका या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या, याची दृश्य आपण बघत आहात। मित्रांनो, पादुकांचे दर्शन इतरांनाही व्हावे म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। सोबतच आमच्या समर्थ लेखणी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चला आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा दर्शन घ्या।
दादा पादुकांना स्पर्श करू नका. पकडा बघू. येते का? आला का?